अहिल्यानगरला मुसळधार पावसानं झोडपून काढलाय। सारोळाबद्दी गावात कांदा सोयाबीन पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे। सरकारकडून तुटपुंजी मदत मिळत असल्याची शेतकऱ्यांनी व्यथा मांडली आहे। सरकारकडून नुकत्याच हेक्टरी 8,500 रुपयांच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे। मात्र सोयाबीन लागवडीसाठी एकरी 7 ते 8,000 तर कांदा लागवडीसाठी एकरी 15 ते 17,000 रुपये खर्च येतो। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये सरकारकडून मिळणारी मदत ही तुटपुंजी असून त्यातून शेतकऱ्यांचा जीव वाचणं अशक्य असल्याची खंत आता शेतकरी व्यक्त करतायत। जिल्ह्यामध्ये मागील 4 दिवसापासून धोधो असा मुसळधार पाऊस झाला। या पावसामुळे अक्षरशः पिके नष्ट झाली आहे। शेतीमध्ये गुडघा एवढं पाणी साचलेलं आहे। सध्या आपण एका वावरात उभा आहोत आणि त्या जर वावरात आपण जर बघितलं तर गुडघाभर एवढं पाणी आहे। अख्खं सोयाबीन नष्ट झालेलं आहे। आपल्या सोबत काही शेतकरी आपण त्यांच्याशी चर्चा करूया। कोणतं पीक लावलेलं होतं आणि किती नुकसान झालंय? सध्याला आम्ही याच्यामध्ये सोयाबीन आणि कांदा केलेला आहे, पण पीक म्हणजे असं आहे का सध्याला आम्हाला काही त्याचे इन्कम राहिलेलं नाही, पूर्ण पीक नष्ट झालेलं आहे। तर याच्याकडे शासनाने लक्ष द्यावे आणि जी हेक्टरी त्यांनी आम्हाला 8,500 रुपये डिक्लेअर केलेत, याच्यामध्ये या पिकाचा आमचा पूर्ण खर्चच निघत नाहीये। त्याच्यामुळे तेवढी रक्कम जी रक्कम त्यांनी जाहीर केली ही याच्यात काही आम्हाला होणार नाहीये। तर शासनाने आमचे पूर्ण नुकसान भरपाई द्यावी ही आमची नम्र विनंती आहे। आता शासनाने सर सगळे पंचनामे सुरू केले, पंचनाम्याला आलता का कोणी? पंचनाम्याला येते ना, अजून गावात चालू आहे, आज प्रोसिजर चालू झालेली, पण अजून पंचनामा होणार आहे। काय वाटतं सरकारने जे आश्वासन दिलंय मदतीचं, दिवाळीपूर्वी मदत देणार आहे, काय असं वाटतंय का तुम्हाला सरकार लवकरात लवकर जास्त मदत देईल? शासनाचं आता इथून मागच्या याच्यावरून कळतं का बा, शासनाची दिवाळी जर देते पुढच्या दिवाळीला नाही भेटू आम्हाला, असं होऊ शकतं। कारण शासनाची मदत ही लवकर येत नाही। आम्ही कायमस्वरूपी इथून मागचा अनुभव आम्हाला आहे हा। काय सांगाल मावशी, शासनाची मदत येईल लवकर असं वाटतं? कारण कृषी मंत्री काल आपल्या जिल्ह्यात होते, त्यांनी सांगितलंय एक दिवाळीच्या पूर्वी तुम्हाला मदत दिली जाईल। ह्या दिवाळीच्या पूर्वी नाही भेटणार, पण पुढच्या दिवाळीच्या पूर्वी भेटू शकते। आणि ते बी आम्ही म्हणजे जेवढं आमचं पीक गेलं तेवढी भेटू शकत नाहीये। किती लावलं होतं पीक? किती एकरामध्ये काय पीक होतं आणि किती पीक होतं? तसं 8 एकर सोयाबीन होतं, 1-1.5 एकर कांदे येतं। मग आता तेवढं नुकसान झालेलं ते देऊ शकत नाहीत इतकं। उमेर सय्यद, पुढारी न्यूज, अहिल्यानगर।